विद्यार्थी मित्र हो, वेलकम टू नवोदय सायन्स अकॅडमी. आणि आज आपण लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट सेकंडचं नेक्स्ट लेक्चर पाहत आहोत. ठीक आहे. आता बघा, आपण असेक्शुअल रिप्रोडक्शनपर्यंत आणून सोडलं होतं ते लेक्चर पाठीमागचं. ठीक आहे. आता मग त्यामध्ये पुढे काय काय होतं बघू. आता मग आज आपल्याला शिकायचे आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ठीक आहे. म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ते आपल्याला शिकायचं आहे. आता असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये बघा कोणकोणते टाईप आहेत ह्याचं बघा. हे असेक्शुअल रिप्रोडक्शन इन सिंगल सेल्ड ॲनिमल असं म्हणलं तरी काही हरकत नाही. ठीक आहे. मग आपण लिहूयात इथं सिंगल सेल्युलर ऑर्गॅनिझम. ठीक आहे. हे आता असेक्शुअल रिप्रोडक्शन सिंगल सेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये कसं होतं बघा, तीन टाईपने होतं. एक आहे बायनरी फिजन, दुसरं आहे मल्टिपल फिजन आणि तिसरं आहे बडिंग. ठीक आहे. मग त्यामध्ये ही बायनरी फिजन हे चार टाईपमध्ये डिवायडेड आहे. एक आहे सिंपल और इरेग्युलर बायनरी फिजन, दुसरा आहे ट्रान्सवर्स बायनरी फिजन, तिसरा आहे लॉन्गिट्युडिनल बायनरी फिजन आणि चौथा आहे ऑब्लिक बायनरी फिजन. ठीक आहे. मग एकापाठी एक त्याला काय म्हणतात आणि त्याच्या काय म्हणतात त्याला डेफिनेशन काय आहेत हे आपण पाहून घेऊयात. बायनरी फिजन म्हणजे टू हाफ्समध्ये डिवाइड होणं. बायनरी म्हणजे टू आणि फिजन म्हणजे डिवाइड करणं. ठीक आहे. हे आपण सिम्पली म्हणू शकतो. ठीक आहे. म्हणजे टू हाफ्समध्ये त्या ऑर्गॅनिझमला त्या सेलला डिवाइड करण्याचं काम हे बायनरी फिजन प्रोसेसद्वारे होत असतं. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये पहिलं कोणतं, सिंपल और इरेग्युलर बायनरी फिजन. सिंपल और इरेग्युलर बायनरी फिजनमध्ये काय होतं बघा, द सेल डिवाइड इन एनी प्लेन विदाउट फिक्स्ड डायरेक्शन. म्हणजे त्या डिव्हिजनला कोणतीच फिक्स्ड डायरेक्शन नाही अशा प्रकारे त्याचं डिव्हिजन होत असतं आणि त्या डिव्हिजनला आपण सिंपल और इरेग्युलर काय म्हणतो, बायनरी फिजन म्हणत असतो. त्याचा एक्झाम्पल कोण आहे, अमिबा. अमिबाचा शेप कसा असतो, इरेग्युलर, तो कसाही डिवाइड होत असतो. त्यामुळे ह्याचं एक्झाम्पल आहे अमिबा. बघा, ह्या आहे पॅरंट अमिबा, ह्याचं डिव्हिजन व्हायला चाललं. ह्या सेलमध्ये न्यूक्लियस हा वेगवेगळा होत चाललाय. बघा, इथं थोडासा हा न्यूक्लियस वेगळा झालाय, फक्त सेल अटॅच आहेत आणि इथं दोन्हीही सेल वेगवेगळ्या झाल्यात. ह्या डॉटर अमिबामध्ये फॉर्म झालेल्या पाहायला मिळाल्यात. यालाच म्हणतात सिंपल और इरेग्युलर बायनरी फिजन. ठीक आहे. बायनरी फिजन मधला नेक्स्ट टाईप आहे ट्रान्सवर्स बायनरी फिजन. ट्रान्सवर्स म्हणजे हॉरिझॉन्टल. ठीक आहे. म्हणजे अलॉंग द ॲक्सिस हॉरिझॉन्टली ते कसं डिवाइड होतं बघा. सेल डिवाइड्स अलॉंग ट्रान्सवर्स म्हणजे हॉरिझॉन्टल ॲक्सिस. ज्या हॉरिझॉन्टल ॲक्सिसला, आता ही जर ॲक्सिस असली अशी बघा, ही जर ॲक्सिस असेल तर ह्याच्या हॉरिझॉन्टल पोझिशनला डिव्हिजन होतं, त्यालाच आपण ट्रान्सवर्स बायनरी फिजन असं म्हणत असतो. ठीक आहे. एक्झाम्पल त्याचं कोण आहे, पॅरामेशियम. ठीक आहे. बघा हे पॅरामेशियम, पॅरंट पॅरामेशियम हा कसा डिवाइड होत चाललाय बघा, ट्रान्सवर्सली म्हणजे हॉरिझॉन्टली त्याचं डिव्हिजन होत चाललंय. जे एक सबस्टन्सेस आहेत त्याच्यामध्ये बघा डबल झाले, आता हे डबल बसून हे वेगळं झालं आणि त्याच्यापासून फुल डॉटर पॅरामेशियम हा पाहायला मिळाला. अशा प्रकारे हे होत असतं ट्रान्सवर्स बायनरी फिजन. आता बघा नेक्स्ट प्रकार आहे लॉन्जिट्युडिनल बायनरी फिजन. लॉन्जिट्युडिनल म्हणजे अपसाईड डाऊन. आता हे जर आपले ॲक्सिस असतील हे दोन, तर हे अपसाईड डाऊन ह्याला लॉन्जिट्युडिनल म्हणतात आणि ह्याला म्हणतात ट्रान्सवर्स. ठीक आहे. आणि ह्या स्लॅन्टेड पोझिशनला ह्याला काय म्हणतात, ऑब्लिक. ठीक आहे. ह्याला म्हणतात ट्रान्सवर्स आणि ह्याला म्हणतात लॉन्जिट्युडी. ठीक आहे. अशा प्रकारे ह्या तीन डायरेक्शन्स असतात, ह्या लक्षात घ्या. ठीक आहे. ही झाली ट्रान्सवर्स, स्लॅन्टेड झाली ऑब्लिक आणि अपसाईड डाऊन झाली लॉन्जिट्युडिनल. ठीक आहे. मग लॉन्जिट्युडिनल बायनरी फिजनमध्ये काय होतं, सेल डिवाइड्स अलॉंग लॉन्जिट्युडिनल ॲक्सिस. म्हणजे अशा उभ्यामध्ये ती सेल कशी होते, डिवाइड होते. ठीक आहे. म्हणजे त्याचे दोन भाग, अशी जर सेल असेल तर त्याचे दोन भाग असे होतात उभ्यामध्ये, आडव्यामध्ये नाही बरं का, असं नाही, ते असं होतं. ठीक. मग बघा त्याचं एक्झाम्पल काय, युग्लिना अँड फ्लॅजिलेट्स डिवाइड लेंथ वाईज. बघा हे आहे पॅरंट युग्लिना फ्लॅजिलेट्स. कसं होतं, त्याचे दोन न्यूक्लियस वेगवेगळे व्हायला लागले, त्याचे दोन अँटेना पण वेगवेगळे व्हायला लागले, फ्लॅजेला वेगवेगळे व्हायला लागले. बघा हे कसं झालं, लॉन्जिट्युडिनली त्याचं डिव्हिजन होत आहे. ठीक आहे. हे लॉन्जिट्युडिनली त्याचं डिव्हिजन झालं आणि वेगवेगळे हे फ्लॅजिलेट्स आपल्याला पाहायला मिळाले, हे डॉटर फ्लॅजिलेट्स. ठीक आहे. चौथा प्रकार आहे बायनरी फिजनचा, कोणता, ऑब्लिक बायनरी फिजन. ऑब्लिक म्हणजे जसं इथं दाखवलं गेलं स्लॅन्टेड पोझिशन असते ट्रान्सफर आणि लॉन्गिट्युडिनलच्या मध्ये, त्याला आपण थोडीशी ऑब्लिक पोझिशन म्हणत असतो. म्हणजेच काय, थोडीशी स्लॅन्टेड पोझिशन असते. 45 डिग्रीला जरी म्हणलात तरी काय हरकत नाही, त्या पोझिशनला आपण ऑब्लिक पोझिशन असं म्हणतो. आणि त्याच्यात काय होतं, सेल डिवाइड्स ॲट अन ऑब्लिक अँगल दॅट इज स्लॅन्टेड ऑर डायगोनल. जे डायगोनली सिंगल सेल जे डिव्हिजन होत असतात, बायनरी फिजन होत असतं, त्यांना आपण म्हणतो
ऑब्लिक बायनरी फ्युजन आणि त्याचं एक्झाम्पल आहे सेरॅटियम. ठीक आहे, अशा प्रकारे हे बायनरी फ्युजन. ठीक, मग प्रोकॅरियोट जसे की बॅक्टेरिया, प्रोटिस्ट जसे की अमिबा, पॅरामिशियम, युग्लिना एक्सेट्रा अँड युकॅरियोटिक सेल ऑर्गॅनल लाईक मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट यांच्यामध्ये काय होतं, असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. ते कोणाद्वारे, बायनरी फ्युजनद्वारे. ठीक आहे, मग आपण बायनरी फ्युजन पाहिलं, बायनरी फ्युजनचे प्रकार पाहिले. आपण शॉर्ट नोट घेऊया की बायनरी फ्युजन आता शॉर्टमध्ये काय बघा, पॅरेंट सेल डिवाइड टू फॉर्म 2 सिमिलर डॉटर सेल्स. म्हणजे पॅरेंट सेल 2 सिमिलर डॉटर सेल्स फॉर्म करण्यासाठी डिवाइड होत असतात. ठीक आहे, हाफमधून आपण पाहिलं. ठीक आहे, ऑकर्स आयदर बाय मायटॉसिस ऑर अमायटॉसिस. म्हणजे मायटॉसिस होतं किंवा मायटॉसिस होत नाही तरी ही डिव्हिजन हे आपल्याला झालेलं पाहायला मिळतं, असं त्याचं थोडक्यात म्हणणं आहे. ठीक आहे, परफॉर्म्ड बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम अंडर फेवरेबल कंडिशन्स, दॅट इज अवेलेबिलिटी ऑफ अबंडंट फूड मटेरियल. जर अबंडंट फूड मटेरियल असेल ह्या गोष्टीमध्ये, तर अबंडंट फूड भेटलं की ते लगेच डिव्हिजन करण्यामध्ये बायनरी फ्युजन करण्याच्या पाठीमागे लागतं. आणि हे जे आपल्याला ऑर्गॅनल दिसले, हे जे म्हणजे काय प्रोकॅरियोट दिसले, प्रोटिस्टा दिसले, ते काय करतात, बायनरी फ्युजनद्वारे डिव्हिजन करण्याचं काम करत असतात. ठीक आहे, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मधला आता नेक्स्ट प्रकार आहे फ्युजनचा, कोणता, मल्टिपल फ्युजन. ते काय आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे, मल्टिपल फ्युजनमध्ये काय होतं बघा, बाय अमिबा अँड अदर सिमिलर प्रोटिस्ट. म्हणजे ते कोण कोण करतं, एक तर अमिबा आणि त्याच्यासारखे जे अदर प्रोटिस्ट आहेत ते मल्टिपल फ्युजनमध्ये जात असतात. ठीक आहे, बघा मल्टिपल फ्युजन कसं होत असतं, लॅक ऑफ फूड ऑर अडवर्स कंडिशन. जेव्हा लॅक ऑफ फूड असतं आणि अडवर्स कंडिशन असते त्यावेळेला हा अमिबा मल्टिपल फ्युजनच्या प्रोसेसमध्ये जात असतो. ठीक आहे, मग तेव्हा काय होतं, अमिबा आपला सुडोपोडिया फॉर्म करत नाही, सुडोपोडिया फॉर्म करत नाही आणि त्यासोबतच तो मुवमेंट देखील करत नाही, एनर्जी वाया घालवत नाही, कारण फूडच नाही आणि ती कशी आहे, ॲडवर्स कंडिशन. ठीक आहे, त्याच्यामुळे मुवमेंटही करत नाही. राउंडेड बाय फॉर्मिंग प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग. मग तो आपल्या अराउंड काय करतो, प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग काय करतो, फॉर्म करतो राऊंड शेपमध्ये, राऊंड फॉर्ममध्ये. आणि अराउंड प्लाझ्मा मेम्ब्रेन, त्याची जी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे त्याच्याभोवती काय करतो, आपली कव्हरिंग तयार करतो. सच एन्सिस्टेड अमिबा ऑर प्रोटिस्ट कॉल्ड ॲज सिस्ट. ठीक आहे, मग ह्या राऊंडला म्हणजे स्वतःच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनला कव्हर करून घेणं स्वतःमध्येच, त्यालाच आपण सिस्ट असं म्हणत असतो. ते कसं झालं, एन्सिस्टेड म्हणजे विदिन सिस्ट फॉर्म झाला आणि त्याच अमिबाला आपण सिस्ट असं म्हणत असतो. ठीक आहे, मग ह्या सिस्टचं पुढं काय होतं, रिपीटेड डिव्हिजन इन सिस्ट. मग ह्या सिस्टमध्ये काय होतं, रिपीटेड डिव्हिजन होतं आणि मेनी न्यूक्लियर फॉर्म म्हणजे जास्तीत जास्त न्यूक्लियर फॉर्म होतात. मग काय होतं, सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन होतं. मग आणखी काय होतं, मेनी अमिबा त्यामध्ये फॉर्म होतात. म्हणजे काय होतं, सिस्टमध्ये डिव्हिजन होत असतं, रिपीटेड डिव्हिजन होतं, मेनी न्यूक्लियर फॉर्म होतात, सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन होतं, मग त्या न्यूक्लियसला कव्हर करण्याचं काम होतं आणि मल्टिपल अमिबा हे फॉर्म होतात. एन्सिस्टेड टिल ॲडवर्स कंडिशन. मग ते आणखी कसं आहे, एन्सिस्टेडच आहे, त्याच्या अराउंड सिस्ट फॉर्म केलेलीच आहे, कारण ॲडवर्स कंडिशन गेलेली नाही. मग जशी फेवरेबल कंडिशन येईल तेव्हा काय होईल, हे सिस्ट ब्रेक होईल आणि हे सिस्ट ब्रेक झालं की मेनी अमिबा रिलीज होतात. बघा इथं अमिबाने काय चूज केलं, एनर्जी नाही म्हणजे फूड नाही आणि ॲडवर्स कंडिशन आहे, त्यामुळे त्यानं काय चूज केलं की स्वतःला जास्त वेमध्ये कसं मल्टिप्लेट डिव्हिजन करता येईल आणि स्वतःच्या स्पेसिसला कसं जिवंत ठेवता येईल हे त्यानं चूज केलं. बघा मल्टिपल डिव्हिजन केलं. मग ते आपल्याला डायग्राम फॉर्ममध्ये कसं होतं बघा, हा पॅरेंट अमिबा ॲडवर्स कंडिशन आली, त्यानं सिस्ट फॉर्म केला, अराउंड सिस्ट फॉर्म झाला, त्याच्यामध्ये आता सिस्ट फॉर्म झाला, मग काय झालं, डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस झालं आणि सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन झालं, जेणेकरून हे मल्टिपल हे अमिबा फॉर्म झाले आणि आता फेवरेबल कंडिशन आल्यानंतर हे सिस्ट हा ब्रेक झाला आणि त्यामधून मेनी अमिबा हे रिलीज झाले. याच प्रोसेसला आपण म्हणत असतो मल्टिपल फ्युजन. ठीक आहे, तिसरा प्रकार आहे बडिंग. ठीक आहे, बडिंगसाठी आपल्याला एक ॲक्टिव्हिटी करायची आहे. काय करायची आहे, 5 ग्राम ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट पावडर घ्यायचं आहे. ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट पावडर हे 5 ग्राम घ्यायचं आहे. 50 ml काय घ्यायचं आहे, ल्युकवॉर्म वॉटर म्हणजे थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आहे. आणखी काय करायचं आहे, 10 ग्राम टेबल शुगर इन द सेन्स जी शुगर आहे आपल्याकडे ती 10 ग्राम घ्यायची आहे. बघा 10 ग्राम शुगर, 5 ग्राम ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट पावडर आणि 50 ml ल्युकवॉर्म वॉटरमध्ये त्याला आपल्याला टाकायचं आहे. टाकलं, बघा टाकलं की त्याला काय करायचं, वार्म प्लेसमध्ये ठेवून द्यायचं आहे. म्हणजे जिथं सावली आहे, जिथं वार्म आहे तिथं प्लेसमध्ये ठेवून द्यायचं आहे. आणि 1 तासानंतर काय करायचं, त्याच्यामधला एक ड्रॉप घ्यायचा आहे त्या सोल्युशनमधला आणि त्याला काय करायचं, एका ग्लास स्लाईडवर टाकायचं आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली काय करायचं, ऑब्झर्व करायचं. आता ऑब्झर्व करताय, मग ऑब्झर्वेशन तुम्हाला काय दिसणार, ऑब्झर्वेशनमध्ये तुम्हाला दिसणार ईस्ट सेल जी आहे परफॉर्मिंग बडिंग. आता बडिंग दॅट इज
स्मॉल बर्ड कमिंग आउट फ्रॉम द पॅरेंट सेल, म्हणजे जी पॅरेंट सेल आहे त्याच्यामधून एक छोटंसं बर्ड आलेलं आपल्याला दिसतं, म्हणजे थोडासा बल्ज आलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि याच प्रोसेसला आपण बडिंग असं म्हणतो. आणि ती जी सेल काय करते, बडिंग प्रोसेस ही कॅरी आउट करत असते. मग ईस्ट कशी आहे, युनिसेल्युलर फंगस आहे ईस्ट, मग त्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं बाय बडिंग. ठीक आहे, म्हणजे त्यामध्ये मायटोटिक डिव्हिजन होतं आणि 2 डॉटर न्यूक्लियाय हे फॉर्म झालेले पाहायला मिळतात. बघा पहिल्यांदा हा कसा होता, ईस्ट एक होता, त्याच्या दुसऱ्या सेलवर काय झालं, बल्ज आलेला पाहायला मिळाला, थोडासा बल्ज आला, ते बल्ज एका न्यू बर्डमध्ये फॉर्म झाला, म्हणजे तिथे एक न्यूक्लियस झालं आणि इथे पण एक न्यूक्लियस झालं, त्याच्यामुळे ते कसं झालं, बर्डमध्ये फॉर्म झालं आणि ते बर्ड काय झालं, या सेलपासून वेगळा झाला, एक न्यू ईस्ट सेल फॉर्म झाली आणि तशाच प्रकारे मग ही बडिंग होत चालली आहे आणि ह्या डॉटर ईस्ट फॉर्म होत चालल्या. ठीक आहे, जसं जसं आपण त्याला काय देऊयात, हे जे आहे ते खाण्यासाठी त्याचे जे न्यूट्रिएंट देऊयात ते त्याचं तसं त्याचं बडिंगचं होत जाणार आहे आणि न्यू डॉटर ईस्ट सेल फॉर्म होत जाणार आहेत. मग बघा, स्मॉल बल्ज ऑन पॅरेंट सेल सरफेस, एक स्मॉल बल्ज पॅरेंट सेल सरफेसवर आला. दुसरी गोष्ट, बल्ज म्हणजेच काय असतं, बर्ड. ठीक आहे, मग न्यूक्लियाय एंटर इनटू बर्ड, बघा न्यूक्लियाय बर्डमध्ये एंटर झाला आणि सफिशियंट आता ग्रोथ झाली आणि तो काय झाला, बर्ड सेपरेट झाला ह्या ईस्ट पॅरेंट सेलपासून एक डॉटर ईस्टमध्ये. ठीक आहे, म्हणजेच डॉटर ईस्ट सेल फॉर्म झाल्या आणि या सगळ्या प्रोसेसला बडिंग असं म्हणत असतात. अशा प्रकारे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन हे होत असतं. 3 प्रकार पाहिले, बायनरी फिजन, मल्टिपल फिजन आणि बडिंग. ठीक आहे, आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्याचा पुढचा पार्ट पाहू, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं ते. ठीक आहे, तोपर्यंत हे लेक्चर कसं वाटलं, काय वाटलं त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.